रोज नाश्त्याला काय बनवायचं आणि ते सुद्धा पौष्टिक या विचारामध्ये जर तुम्ही असाल, तर आज आपण फक्त 10 मिनिटात बनवता येईल असा पोटभरीचा पौष्टिक नाश्ता बनवतोय. मोठेच काय लहान मुलंसुद्धा आवडीने खातील. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. वाटीमध्ये 2 चमचे बेसन, हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर, पाणी घालून असं हे बॅटर बनवून घ्यायचं. एका भांड्यामध्ये पोहा घालायचा आहे. 1 वाटी पाणी घालून 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं. यामध्ये बेसनचं बॅटर घालायचं. यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली शिमला मिरची, किसलेलं गाजर, मिरची, कोथिंबीर, जिरं, ओवा घालायचा, मीठ घालायचं आणि बॅटर हे मिक्स करून घ्यायचं. या पद्धतीचं असं हे घट्ट बॅटर हवं. यानंतर तव्याला तेल लावायचं आहे. तेल चांगलं पसरवून घ्यायचं. त्यानंतर यावर बॅटर घालायचं आणि एकदम पातळ लेयरमध्ये हे पसरवून घ्यायचं. जाडा लेयर ठेवायचा नाही, पातळ लेयर ठेवायचा म्हणजे ते पटकन भाजलं जातं, कच्चं राहत नाही. व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनिटं चांगलं शेकवून घ्यायचं. पलटून घ्यायचं, झाकण ठेवायचं, परत दुसऱ्या बाजूने सुद्धा चांगलं हे शेकवून घ्यायचं. मस्त असा पौष्टिक नाश्ता तयार झाला आहे. मोठी काय मुलंसुद्धा आवडीने खातील. तुम्हीसुद्धा एकदा करून बघा. रेसिपी आवडली लाईक, शेअर करा.